जर मी तुम्हाला सांगितलं की आज तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. मोठे निर्णय नाही, नोकरी सोडणं नाही, शहर बदलणं नाही, पण छोटे छोटे निर्णय जे तुम्ही दुर्लक्षित करता. शेवटपर्यंत ऐका, कारण आज नंतर तुम्ही निर्णय घेण्याची पद्धत कायमची बदलणार आहात. नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत जोसेफ बेकार्ट यांच्या द आर्ट ऑफ डिसिजन मेकिंग या पुस्तकाबद्दल. कल्पना करा, सकाळी 7 वाजलेले आहेत, अलार्म वाजतोय. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, एक तर स्नूज बटन दाबायचं किंवा उठायचं. सोपं वाटतंय ना? पण हा फक्त उठण्याचा निर्णय नाही, हा तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती बनत आहात याचा निर्णय आहे. कारण प्रत्येक निर्णय म्हणजे तुमच्या भविष्याला दिलेलं एक मत, आणि आपल्यापैकी बहुतेक लोक विचार न करता मतदान करत असतात. एक छोटीशी गोष्ट ऐका. अर्जुन नावाचा एक मुलगा होता, हुशार, मेहनती, प्रचंड मोठी स्वप्न बघणारा. पण एक समस्या होती, तो निर्णय घेऊ शकत नव्हता. तो प्रत्येक गोष्टीत अडकायचा. कुठलं करिअर निवडायचं, कोणती संधी घ्यायची, काय बोलायचं, आणि हळूहळू काहीतरी विचित्र घडलं. तो फेल झाला नाही, त्याहीपेक्षा वाईट झालं. तो तिथेच अडकून राहिला. अनेक वर्ष गेली, पण त्याचं स्वप्नातील आयुष्य कधीच खरं झालं नाही. कारण त्याने चुकीचे निर्णय घेतले नाहीत, तर त्याने निर्णयच घेतले नाहीत. सत्य काय आहे माहितीये? निर्णय न घेणं हा देखील एक निर्णयच असतो. जेव्हा तुम्ही निवड करत नाहीत, तेव्हा आयुष्य तुमच्यासाठी निवड करतं. निर्णय घेणं इतकं अवघड का वाटतं? याची 3 कारणं आहेत. नंबर 1, चुकीची भीती. जर मी चुकीचा निर्णय घेतला तर ही भीती आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. नंबर 2, खूप सारे पर्याय उपलब्ध असणं. आजच्या जगात पर्याय खूप आहेत, आणि जास्त पर्याय म्हणजे जास्त गोंधळ. नंबर 3, भावना. आपल्याला वाटतं आपण लॉजिकल आहोत, पण बहुतांश निर्णय भावनेवर घेतले जातात. एक दिवस अर्जुनला त्याचा गुरु भेटला. त्याने एक वाक्य सांगितलं, परफेक्ट डिसिजन नको, क्लिअर डिसिजन हवा. आणि इथूनच सगळं बदललं. खरं कारण काय आहे माहितीये? परफेक्ट चॉईस अस्तित्वातच नसतो. फक्त 2 गोष्टी असतात, चांगली माहिती मिळवून घेतलेला निर्णय आणि माहिती न घेता घेतलेला निर्णय. चला आता प्रॅक्टिकल पाहूया. योग्य डिसिजन घेण्यासाठी 4 स्टेपचा फॉर्म्युला या पुस्तकात सांगितलेला आहे. आता आपण तो स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. स्टेप नंबर 1, तुम्हाला खरंच काय हवं आहे ते ठरवा. लोक विचारतात, मी काय करू? पण खरा प्रश्न असा असायला हवा की मला काय हवं आहे. स्टेप नंबर 2, पर्याय कमी करा. तुम्ही स्वतःला जितके जास्त पर्याय उपलब्ध करून द्याल, तितकीच तुमची निर्णय क्षमता कमी होत जाईल. त्यामुळे तुमचे पर्याय कमी करा. जास्त पर्याय म्हणजे जास्त कन्फ्युजन. स्टेप नंबर 3, आराम नाही, परिणाम बघा. स्वतःला विचारा, हे आत्ता सोपं आहे का? हे माझ्या फ्युचरसाठी चांगलं आहे का? म्हणजे आपण एखादा निर्णय घेत असतो तेव्हा त्या निर्णयाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. स्टेप नंबर 4, निर्णय घ्या आणि कमिट करा. एकदा तुम्ही निर्णय घेतला की मग मागे वळून बघू नका. कॉन्फिडन्स आधी येत नाही, तो निर्णय घेतल्यानंतर येतो. निर्णय घ्या आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. त्यानंतर लेखकाने ओव्हर थिंकिंगवर खूप छान भाष्य केलेलं आहे. ओव्हर थिंकिंगच्या ट्रॅपमध्ये माणसं कशी फसतात, पण त्यातून बाहेर निघायचं असेल तर त्यांनी एक नियम सांगितलेला आहे. तुम्ही विचार करता, ॲनालिसिस करता, पण ॲक्शन घेत नाही, त्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढत जाते. तेव्हा एक नियम लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट ज्यावर अतिविचार करून भविष्यात कुठलाही परिणाम दिसणार नाही किंवा काही फरक पडणार नाही, अशा गोष्टीवर 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ विचार करण्यात घालवू नका. खरं तर निर्णयांची गंमतच आहे. आपल्याला असं वाटतं की एखादा मोठा महत्त्वाचा निर्णय चुकला किंवा बरोबर आला म्हणजेच आयुष्य योग्य त्या दिशेने जातं किंवा पूर्णतः फेल होतं. पण असं नाही. कित्येक लक्षात न येणारे छोटे छोटे निर्णय आयुष्य बदलवण्याची क्षमता ठेवतात. तुमचं आयुष्य मोठ्या निर्णयांनी नाही, तर छोट्या छोट्या सवयींनी बनतं. दररोजचे छोटे छोटे डिसिजन्स याचं अतिशय समर्पक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. मोबाईलवर रोज स्क्रोल करत बसायचं की पुस्तक घेऊन वाचायचं, आळस करायचा की काम करायचं, याच सवयी ठरवतात तुमचं भविष्य. कित्येक वेळा घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात,
अशा वेळी चुकीचे निर्णय कसे हाताळायचे हे सांगत असताना लेखकाने अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. जर मी घेतलेला निर्णय चुकला तर याचा अर्थ काय आहे, तर ते फेल्युअर नसून तो एक फीडबॅक आहे असं समजा. म्हणजे तो डिसिजन का चुकला, त्या मागची काय थेरी होती, आपण कुठलं लॉजिक वापरलं होतं, आपण कुठे कमी पडलो म्हणून तो निर्णय चुकला. एकंदरीत आपल्या वागण्याचा तार्किक फीडबॅक असतो, तो लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉन्फिडन्स लूप. कॉन्फिडन्स येतो कसा, तर ॲक्शन्समधून. म्हणजे आपण काहीतरी डिसाईड करतो, त्यावर ॲक्ट करतो, त्या ॲक्टमधून आपण काहीतरी शिकतो आणि त्यातून आपण स्वतःला इम्प्रूव्ह करतो. आणि हीच प्रोसेस आहे जी आपण पुन्हा पुन्हा रिपीट करत राहतो. हा लूप जर आपण फॉलो केला तर आपला कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. याचा अर्थ सोपा आहे, विचार करायचा, निर्णय घ्यायचा, तो पार पाडायचा आणि त्यातून शिकायचं आणि हे पुन्हा रिपीट करायचं. आता आपण इथे अर्जुनची गोष्ट पुढे घेऊन जाऊया. पूर्वीचा अर्जुन निर्णय घेऊ शकत नव्हता, त्यामुळे तो एकाच ठिकाणी अडकून राहिला होता. पण आत्ताचा अर्जुन परफेक्ट नसला तरी तो आयुष्यात पुढे गेला होता, कारण त्याने एक गोष्ट केली, तो थांबला नाही, त्याने निर्णय घ्यायला सुरुवात केली. आता माझा वाचकांना प्रश्न, तुम्ही कोणता निर्णय टाळत आहात, जो तुम्ही पुढे ढकलत आहात? कदाचित तोच तुमचा टर्निंग पॉइंट असेल. कारण वेळ कुणासाठी थांबत नाही, आयुष्यही थांबत नाही. जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेणं लांबणीवर टाकता तेव्हा तो सुद्धा तुम्ही घेतलेला एक डिसिजनच असतो. म्हणूनच निर्णयाची निवड करा. भलेही तो चुकीचा असेल चालेल, भीती वाटली तरी चालेल, पण निवडा. कारण आजचा एक छोटासा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, हा आपल्या चॅनलवरील पहिला पॉडकास्ट होता. कसा वाटला तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर सुंदर व्हिडिओजसाठी नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.